बाई भंगार बे सापडा ना इथं. दारूच्या बाटल्या वाटतं ह्या. भंगारवाले भंगार, 20 रुपये किलो भंगार. काय ते? कसं दिलं भंगार? नंतर तुमच्या डोक्यात तेच चालू राहील. रद्दीवाले लोखंडवाले द्यायची का काका भंगार? काय भाव घेतात? माझ्याकडे भंगार आहे. काय किलो घेणार? लोखंड प्युअर किंवा 50 रुपये. लोखंडाचे तुकडे तुकडे 50 रुपये. बाजार मध्ये 80चा भाव चालेल, तुम्ही 50 रुपये. तुम्हाला द्यायचं तर द्या. इकडे माझ्यासोबत डोकं नका लावू. 80चा भाव असेल ना तिकडे जा ना. मग मला कशाला विचारायला आले? बरं एवढी टाईट बात नाही करू. हा? एवढी टाईट बात नाही करू. का बरं तुम्ही काय मुख्यमंत्री पडले काय? नाही धंद्यावाला आहे ना जे सांगितलं ते ऐकून घ्यावं लागतं. मी सांगितलं तुम्हाला 80 रुपये किलो भाव आहे. मग जिथे 80 रुपये भाव आहे ना तिथं जा ना. मग तुम्ही मला कशाला मग तिथं विचारता? जाणार ना. जा कशाला म्हणायचं? मग चाललो मी. घ्यायचं 80 ने घ्यायचं का? तेव्हा त्या तिथं बंगला आपल्याला घेऊन जातो तुम्हाला आणि मोजून देतो. माझं बंगल्याचं काम झालं. बरं ऐका ना, 80 जाऊ द्या ना, 60 द्या. नाही अंग असं बोलायचं. 60 द्या ना भाऊ. नाही 80 ने असेल तर ठीक आहे, नाही तर मग मी बंगालवाला पाहिजे. अहो दिवसभर पाय गेले हो माझे. मी विचारलं का? दिवसभर आणा हा आणा. नाही तिकडे जावं लागेल आपल्याला. कुठं? तिकडे जावं लागेल. हा जा तुम्ही, मी फोन करतो घरी. खाली बसून घेतलं का? उठ. अहो तुम्ही म्हणे ना भंगार रे. बंगाल आहे पण बंगल्यावर आहे. बंगला आहे माझा स्वतःचा. द्राक्षाचा बाग आहे, ऊसाचे थळ आहे. श्रीमंत माणूस आहे मी. थोडीशी एक कमतरता आहे माझ्या जीवनामध्ये. का बरं तुम्ही अपंग आहे? आपण नाही. दर थोडी 2 पाय आहे, 2 हात आहे, 2 डोळे आहे. तेवढी शंका कुशंका जर सांगितली तर काही रागता येणार नाही ना. माझं लग्न झालेलं नाही आतापर्यंत. मी तर म्हटलं तुम्हाला नातो बितो तुमच्या नातूच्या लग्न झालं असेल. नाही 50 वर्षाचं वय झालं माझं तरी अजून कोणी मला पोरगी देईना. त्याला कारण भाऊ ना माझ्या नावावर कमी जमीन दिली. स्वतःची जमीन पण आहे मला 10-15 एकर. बघा तुमचं झालंय का लग्न? नाही नक्की सांगा बरं का. अहो माझ्या सगळं कोण लग्न करणार आहे? काय झालं? तुमची तर एकदम देखणी स्वभावीन असते. कोण लग्न करणार आहे म्हणजे? अहो मी गरीब आहे. माझ्या संग कोण लग्न करणार? अहो गरीब श्रीमंत याचा भेदभाव मी मानित नाही. मी मानुक्षी जपणारा माणूस आहे. मानुक्षी आहे ना तुम्हाला. आहे ना माणूस. आणि धंद्याची टॅक्ट आहे तुमच्याजवळ. कष्ट करायची दानत आहे. अशीच कष्टाळू बायको जर मला भेटली तर मी भगवंताचे उपकार मानील. म्हणजे तुम्ही माझ्या संग लग्न करताय का? तुमची इच्छा असेल तर का नाही? भगवंताच्या ध्यानात जर आलं तर ते बी होऊ शकतं. राग नका मानू. माझीवाली इच्छा आहे. तुमच्याकडे बघितल्यावर मला असं वाटलं का तुमच्या सगळं लग्न करावा. म्हणजे मग माझा डबलने धंदा होईल. म्हणजे तुम्ही माझ्या संग भंगार पण घ्यायला? अरे भंगारचा धंदाच बंद करून टाकू. बागायतदारी बनाल तू. अहो बागाईत पेक्षा भंगार मध्ये लय पैसा आहे. खरं काय? लय पैसा चालेल ना. आहे. तू भंगारचा धंदा करायचा आहे, मी शेती करील मस्तपैकी. आनंदाने संसार प्रपंच करू आपण 2 जण. चालेल? तयारी का तुझी वाली? चला मग चला. चला बंगल्यावर जाऊ आपण. तुझं नाव सांग ना. पण आता लग्न करायची वेळ आली आपल्याला. तू नाव तर सांगितलं पाहिजे ना. पारू छान नाही. पारू शिरपतराव. मग झाली तयारी तुझी लग्नाची आता ना. मी भाऊचाईला वचन देऊन आलेलो आहे काय? का संध्याकाळ लग्नच करून दाखवतो म्हणून. म्हणून तुम्ही मला धरलं काय? नाही तसं काही नाही. मी जिद्दीला मी किती 50 वर्षे भाऊजाईची वाट बघितली ना. 50 वर्षामध्ये त्यांनी कधी माझं लग्न लावून दिलं नाही. म्हणजे तुम्ही जन्मल्यापासून तुमची इच्छा होती काय? काय? म्हणजे तुम्ही म्हणे ना मी नाही 50 भाऊजाईची वाट बघितली मी इतक्या दिवस का भाऊजाई माझं लग्न लावून देईल. पण 50 वर्षाचं वय झालं तरी लग्न झाले नाही. आणि आजचा दिवस एकदम सोन्याचा दिवस उगला असं म्हटलं तरी आज आपण लग्न लावू. आणि घरी चल लग्न लावून जाऊ. एक आश्रम आहे इथं, त्या आश्रमामध्ये आपण लग्न लावू आणि मग घरी जाऊ. चला आश्रमामध्ये लग्न लावून घ्यायला. चला मग. हा. पण तुम्ही लय जोडीला लय शोभू राहिले हो. तुम्हाला भंगार मी म्हटलं ना. हे बघा तुम्ही आता अरे तुम्ही ते देवाची आता तुम्ही कमी आहे ना. राजेशाही दिसता. राजेशाही. गप्पेस बोलू नको. हे बाई आश्रम. हॅलो तुम्ही आले का? नमस्कार. हा ओळखलं का मला? तुम्ही हे भंगार का घेऊन आले? माझी वस्तू आहे. लय इम्पॉर्टंट नाही. ते खरी कहाणी आहे. नाव जरी भंगार असलं पण एक भंगार गोळा करता करता चांगली वस्तू सापडली मला.
ही कोण आहे? जी 50 वर्षापासून शोधित होतो ना हा. ती मला आज सापडली. इकडे आहे ना वरती, ही भंगार गोळा करणारी मुलगी आहे. इकडे आहे ना. बसा 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 का, बस ग. मी पण बसू. हा, बस. हे बाई हे भंगार गोळा करणारी मुलगी आहे ही. चांगलं काम केलं ना तुम्ही, भंगार गोळा करणार सोबत आले. हा हा नाही आलो नाही. समस्या आहे का तिला आमच्याकडे ठेवायचंय का? नाही 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 नाही, ठेवायचं बिवायचं काही नाही. मग आमचं दोघांचं ठरलं आता. काय? लग्न ठरलं लग्न, आणि ते लग्न वा. लावून द्या तुझ्या हाताने. आलं का लक्षात? चालेल, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आत्ताच्या आत्ताच तुमचं लग्न हो, हो. केलं, पुण्याचं काम केलेलं आहे. चांगला निर्णय झाला ना आमच्या दोघांचा. त्या बाईचं भलं झालं ना, तिला एवढं मोठं घर भेटलं तुमचं. अहो भंगारवाली बाई डायरेक्ट बागायतदारीन झाली ना आता. मग 10 एकर जमीन आहे मला. आणि माझा बिझनेस पण वाढेल भंगार. आता भंगारपणा सोडून दे. नाही बाई लय पैसा आहे त्याच्यात. नाही हरकत नाही, भंगारचा धंदा करायचा असेल ना तू खुशाल करू शकते. तू मी शेतकरी माणूस आहे, मी शेती करील, तू भंगारचा धंदा कर. आता एक काम कर काका, हा कॉल आहे ना आता, तू नंतर घ्या वाटलं असतं, पण आहे ना आपण पहिली प्रोसिजर करून घेऊ. हो हो मी बोलवते. बर बर. मावशी हा या ना इकडे. आपल्याला ना 2 माळा आणा. थोड्या वेळाने फोन करतो. यांची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपण करून हे घेऊ. वधूवर आहे का? हे वधूवर आहे. हा. आणि यांनी बघा किती छान काम केलंय, बंगारवाल्यांसोबत लग्न केलं. हा का बाया, त्यांना पण घर नव्हतं, बरं झालं, चांगलं झालं. धन्यवाद धन्यवाद. घ्या, दोघं उभं राहा. टाका दोघं एकमेकांच्या गळ्यात माळा. थांबा हो. हे बघा ह्या लक्ष्मीमुळे आपण भेटलो. हे धरा. अरे गडपट ते खाली तर ठेव ना मग. अहो नाही हे धरा, मगच लग्न करल. हे बघा, हे पकडा. हे बरं लग्न करून घे, लग्न करून घे. चला. लय भंगार मध्ये जीव हो. हा. दे आता ठेवून दे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जा आता, तुम्हाला घरचे पण बोलवत असतील आणि त्यांना खुश खबरी द्या. ओ ऐका ना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू Thank थँक्यू. you, thank you, तुमच्या thank you. घरात काय भंगार असलं ना माझ्याकडे चालून द्या बरं का. बरं बरं बर. चल आता चल. हा हा. आता 8-10 दिवस धंदा बंद करू, मस्त फिरायला जाऊ. चल.